ठीक आहे. बघा नेहमी आपल्याला एक प्रॉब्लेम असतो तर CCTV फुटेज सगळ्या ठिकाणी CCTV लावलेले असतात. CCTV लावलेले असतात पण तिकडे CCTV फुटेज सुद्धा एखाद्या ठिकाणी चोरी झाली, एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालं तर आपण काय करतो CCTV फुटेज बघतो. पण ते CCTV बघणारं कोण नसतं, लावलेले सगळ्या ठिकाणी सेटअप असतात. पण CCTVचं फुटेज कसं बघायचं, त्याचं बॅकअप कसं घ्यायचं हे आपल्याला माहीत नसतं. मग त्यावेळी तुम्हाला CCTV तुम्हाला दिसतं बघा इकडे हे सगळे 16 कॅमेरे लावलेले आहेत. आपण इथे समोर इकडे बघा दिसतात हे बघा इथे आपण इथे उभे आहेत. आपला असं दिसतं. मग काय करायचं, माऊसने पहिलं राईट क्लिक करायचं. काय करायचं, जोरात बोला, राईट क्लिक करायचं आणि तिथून सर्चवर क्लिक करायचं. कुठे, सर्चवर क्लिक करायचं. सर्चवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला फ्रॉम रीड राईट HDD ओके रेकॉर्ड इथे दिलेले आहे. आता आज तारीख किती आहे बघा, 2 तारीख दिसेल तुम्हाला. 1 तारीख झालेली आहे. आपल्याला मागच्या महिन्यातलं बघायचं असेल तर इथे मे आहे तर मेच्या ठिकाणी इथे क्लिक करून इथे क्लिक करून आपल्याला कुठला पाहिजे महिना, एप्रिल. एप्रिलमध्ये आपण 3 तारखेपर्यंत आपण फुटेज घेऊ शकतो. लास्ट 23 तारखेचं लास्ट आपण फुटेज घेऊ शकतो. क्लिअर आहे, ठीक आहे. सपोज तो आपल्याला 28 तारखेचा बघायचं असेल तिथे क्लिक करायचं. ठीक आहे, इथे तुम्हाला जी ग्रीन दिसते हे फुटेज भरलेलं आहे. सपोज तो आपल्याला सकाळी 8 वाजताचा बघायचं असेल तिथे 8 वाजता क्लिक करू. हे सगळे 8चं व्ह्यू आहे. ओके, किती कॅमेरे घेतले ते आपण दिसणार. 4 कॅमेरे घेतले, कॉम्प्युटर घेतलेले, ऑफिस घेतलेले घेतले. ठीक आहे, तुम्ही किती वाजता येतात सकाळी, किती वाजता येतात, आपण 9चं गेले. दिसत तुम्हाला इकडे हे तुम्ही बसलेले आहे. ओके, 2 व्ह्यू आहेत त्याच्यामध्ये. हा व्ह्यू जर आपल्याला रेकॉर्ड करायचा असेल हा कसा करायचा रेकॉर्ड, ठीक आहे. आता तुम्हाला बघायचं असेल तर इकडे येलो टी शर्ट घातलेला आहे सपोज टू, किंवा हा ब्लॅक टी शर्ट घातलेला आहे. हा आपल्याला झूम करून बघायचं असेल, त्याचा फुटेज घ्यायचं असेल तर काय करायचं, तर इथे इथे सिस्टीम असते, याला DVR म्हणतात. काय म्हणतात, DVR मध्ये लाईट भेटलेली आहे. एक लॅन वायर आलेली असते, इंटरनेटची वायर आलेली असते. ओके, आणि बाजूला एक USB असतं. USB काय करतं, आपला पेन ड्राईव्ह जो असतो तो USB मध्ये, हा पेन ड्राईव्ह जो असतो तो USB मध्ये टाकायचा. थोडंसं या पद्धतीने टाकायचा, इथे टाकला तो आणि याच्यातून आपल्याला तो फुटेज कव्हर करून घ्यायचा. ओके, आता सुरुवातीला याला पासवर्ड दिलेला असतो, तर पासवर्ड आपल्याला माहिती पाहिजे. पासवर्ड कुठला दिलेला आहे तो, ठीक आहे, त्याच्याकडून विचारून घ्यायचा. आपल्याला ह्याचा पासवर्ड मिळाला तर इझिली पासवर्ड टाकला आपण इकडे तर इझिली आपण हे ॲक्टिवेट करू शकतो. इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला, ठीक आहे. इथे बघा आता कोण बसते इकडे, किती बस, ठीक आहे. सपोज तो आपल्याला मेचा 1 तारखेचा घ्यायचा आहे. कसं करणार, सगळ्या लक्षात आहे इकडे. व्हेरी गुड. ओके, सिद्ध मे आणि 1 तारीख दिसते, ठीक आहे. आता 1 मेला झेंडाबंदन झालेला आहे आपल्याकडे, बरोबर. आता हा आणि सकाळी सपोज टू 7 वाजता 7:15 जाईल, मी 7चं थोडंसं पुढं चालेल. हां, म्हणजे क्लिक कर, ठीक आहे. आता इथे 1 आहे तिथे क्लिक कर. आपल्याला हा व्ह्यू नको, आपल्याला बाहेरचा व्ह्यू पाहिजे असेल, ठीक आहे. इथे 16 इथे क्लिक करतो, बॅक कर, इकडे क्लिक कर, राईट क्लिक. ओके, इथे हे कॅमेरा घे. ओके, आता इकडे 1 मेवर क्लिक केलेलं आहे. आता इथे 7 वाजतावर क्लिक कर, 7 किंवा 7:30. हां, नेटवर्क कुठे बघा पटकन दिसत आहे तर इथे क्लिक कर ना, सिंगल क्लिक, हां डबल क्लिक. ओके, तयारी झालेली आहे झेंडाबद्दलची. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला कालचं बघायचं असेल तर सगळे तुम्ही बघू शकता हे मोठं करून, म्हणजे कोणी काय केलेलं आहे काय नाही केलेलं इथं आपल्याला क्लिअर होतं. आलं लक्षात. म्हणजे CCTV फुटेज कसा बघायचा, ठीक आहे. सारी इकडे येतो हे, ठीक आहे. थोडं पुढचं बघायचं असेल मला, बस पटकन फास्ट. थोडं पुढचं बघायचं, थोडंसं आपण हे इथे थोडंसं पुढे घ्यायचं, जरा थोडंसं पुढे घ्यायचं.
जरा थोडे 7.5 हां ओके आलं लक्षात ठीक आहे थोडं अजून पुढचं घे बरं थोडं अजून पुढचं घे आलं लक्षात समजलं तुम्हाला कसं करतात ते म्हणजे तुम्हाला CCTV फुटेज बघता आला पाहिजे क्लिअर टॉपिक क्लिअर टू एव्हरीवन समजलं सगळ्यांना गुड